नमस्कार मित्रमैत्रिणींनो, कशा आहात? मस्त ना? मस्तच राहायला पाहिजे. काजू करी म्हटलं तर काय रे, फक्त हॉटेलमधलीच खायची का? नाही, घरी पण आपण हॉटेलसारखी काजू करी नक्की बनवू शकतो. ती पण एकदम क्रीमी आणि मस्त अशी काजू करी हॉटेल स्टाईलनं बनवायची आहे. तर हे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. चला तर पटकन रेसिपीला सुरुवात करू का. इथं 10-12 काजू मी अर्ध्या तासासाठी भिजू घातले होते. तर हे काजू आपल्याला पेस्ट तयार करून घ्यायची आहे. सगळ्यात अगोदर पाण्यासकट मिक्सरच्या जारमध्ये टाकायची आणि बारीक अशी स्मूथ पेस्ट तयार करायची आहे. हे बघा अशा पद्धतीनं. तर ही पेस्ट आपल्याला एका वाटीमध्ये बाजूला काढून घ्यायची आहे. काजूची पेस्ट टाकल्यामुळंच आपल्या भाजीला क्रीमी टेक्स्चर येतं एकदम. आणि इथं एक मोठ्या आकाराचा टमाटा मी कापून घेतलेला आहे. तो हे टमाटा पण मिक्सरच्या जारमध्ये टाकून याची पण प्युरी तयार करायची आहे आपल्याला. थोडं पाणी टाकायचं. हे बघा अशा पद्धतीनं लागलं तर टाकायचं, नाही तर तसं फिरवलं गेलं तर तसं पण चांगलं. आता हे बाजूला ठेवून देऊ. इथं मी 2 चमचे तेल टाकून घेतलेलं आहे अगोदर. आणि आपल्याला सगळ्यात पहिलं इथं काजू तळून घ्यायचे आहे. काजूचा कलर चेंज झाला पाहिजे, थोडा हलका सोनेरी कलर आला पाहिजे ह्या अशा पद्धतीनं. आता काजू आपले चांगले तळलेले आहे. आपण काजू सगळे काढून घेऊया. आणि ह्याच कढईमध्ये आपल्याला भाजी फोडणीला टाकायची आहे. अशा पद्धतीनं भाजी केली ना तर हॉटेल एवढे महागडी भाजी आणल्यापेक्षा घरच्या घरी कमी याच्यामध्ये साहित्यामध्ये बनवून तयार होते. हे बघा इथं अर्धा चमचा जिरे टाकून घेतलेले आहे आणि एक मोठी कांदा कट करून घेतलेला आहे बारीक मोठ्या आकाराचा. अद्रक लसूण पेस्ट टाकायची आणि मस्त परतून घ्यायचं आहे. थोडंसं हिंग टाकायचा. आता कांद्याचा कलर थोडा हलकासा चेंज होईपर्यंत परतून घ्यायचा आहे, म्हणजे अद्रक लसूण कांदा सोबतच चांगलं परतलं जातं. हे बघा आता आपण काही सुके मसाले टाकून घेऊया. इथं अर्धा चमचा लाल मिरची पावडर, 1 चमचा किचन किंग मसाला, अर्धा चमचा पनीर मसाला टाकलेला आहे आणि अर्धा चमचा इथं धने पावडर टाकलेला आहे. तर जास्त मसाल्याचा वापर न करता ही भाजी चांगली होते. थोडंसं पाणी टाकायचं म्हणजे आपले मसाले खाली लागू नये म्हणून. हे बघा अशा पद्धतीनं. थोडी कस्तुरी मेथी टाकायची आहे इथं, हाताने क्रश करायची आणि मग टाकून द्यायची. हे बघा एकदम मस्त. आता आपल्याला जी टमाट्याची प्युरी बनवून घेतली होती का ती टाकून द्यायची आहे सगळी. आणि टमाट्याची प्युरी चांगली परतून द्यायची, म्हणजे भाजीचा जो आपला आंबटपणा तो असतो ना टमाट्याचा तो येत नाही. कच्चे टमाटे आपण प्युरी तयार केलेली असती, त्यामुळे एक 5 मिनटं चांगली प्युरी तेल सुटेपर्यंत परतून द्यायची. तर आपल्याला टमाटे आणि प्युरी चांगली एक सुंद व्हायसाठी मस्त टेस्ट चांगली येण्यासाठी चवीनुसार मीठ टाकायचं थोडंसं, कारण की आपल्याला डबल परत मीठ टाकायचं आहे. याच्यात सगळं एकखट्टी जरा टाकलं तर खारट होती भाजी. त्या 2 मिनटं वाफ काढून घेतल्याच्यानंतर हळद टाकायची थोडीशी आणि आणखीन 1 मिनिटभर परतून घ्यायचं. हे बघा आपला मसाला एकदम मस्त परतलेला आहे. आणखीन 2 मिनटं झाकण ठेवून द्यायचं. त्यानंतर 2 मिनटाची वाफ काढली का मग आपल्याला इथं काजूची प्युरी टाकून घ्यायची आहे. मसाला एकदम व्यवस्थित परतून द्यायचा. 5 ते 6 मिनटं लागते कमी गॅसवर. आणि नंतर प्युरी टाकली ना तर मग प्युरी काय होतं काजूची खाली लागण्याची शक्यता असते, मग भाजीचा वास येतो करपट. त्यामुळे ना अगोदर प्युरी टाकायची नाही, त्यानंतर प्युरी टाकायची. चांगले आपले मसाले व्यवस्थित परतल्यानंतर हे बघा मसाले चांगले परतले, प्युरी टाकली, त्यानंतर थोडीशी कस्तुरी मेथी पुन्हा एकदा टाकायची आहे आपल्याला. आणि त्यानंतर आपल्याला आपण जे तळून ठेवलेले काजू होते ते काजू टाकून घ्यायचे आणि थोडंसं पाणी टाकायचं. आता पाण्याचं प्रमाण तुम्हाला जर थोडी पतली हवी असेल तर तुम्ही जास्त पाणी टाकू शकतात. आणि तुम्हाला एकदम हॉटेल स्टाईल एकदम क्रीमी आणि मस्त अशी घट्ट भाजी हवी असेल तर थोडं पाणी टाका. तर मी इथं थोडं पाणी टाकलेलं आहे. वरतून कोथिंबीर टाकून घ्यायची आणि एक 5 मिनटं शिजू द्यायची आहे. हे बघा आता राहिलेलं चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं, कारण की पहिलं आपण फक्त टमाट्यापुरतं मीठ टाकलं होतं. आता आपण थोडं पाणी ॲड केलेलं आहे, काजू ॲड केलेले आहे, त्यामुळं चवीनुसार मीठ बेताने टाका, कारण की पहिलं पण टाकलेलं आहे. भाजी एकदम परफेक्ट अशी हॉटेल स्टाईल तयार झालेली आहे. तर आता इथं मी तुम्हाला काढून दाखवलेले आहे. तर कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. रेसिपी बनवून बघा. आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नवीन रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.